नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा आहे आणि सध्या थोडा डोकेदुखीचाही ठरतोय. सोने आणि चांदीचे दर तुम्ही बघितलंच असेल, अक्षरशः गगनाला भिडले आहेत. आणि आता लग्नसराई, सणउत्सव सगळं तोंडावर आहे. आणि हे दर पाहून सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न आहे, आता दागिन्यांचं करायचं काय? आणि हा प्रश्न फक्त किमतीचा नाहीये, याच्या मुळाशी एक मोठा संघर्ष आहे. म्हणजे एका बाजूला आपली हजारो वर्षांची परंपरा, आपल्या भावना, आणि दुसऱ्या बाजूला आपलं बजेट आणि आर्थिक वास्तव. बरोबर. आजची आपली चर्चा याच संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे, असं मला वाटतं. अगदी. कारण या विषयासाठी आम्ही जे काही रिपोर्ट्स आणि लेख पाहिले, त्यात एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. भारतात दागिने म्हणजे फक्त एक शोभेची वस्तू नाही, ती एक संस्कृती आहे, प्रतिष्ठा आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तर मग प्रश्न हा आहे की या वाढत्या दरांमुळे सोन्याचे दागिने घालणे हे फक्त श्रीमंतांपुरतंच मर्यादित राहणार का? आणि यातलाच एक महत्वाचा प्रश्न असाही आहे की सोन्याची ही ओढ फक्त भारतातच आहे की जगाच्या पाठीवर इतर देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे. कारण मला वाटतं जागतिक संदर्भ समजल्याशिवाय आपल्याला स्थानिक परिस्थितीचा पूर्ण अंदाज येणार नाही. चला, या सगळ्या पैलूंचा जरा खोलवर वेध घेऊया. चला, मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. भारतात सोन्याला इतकं अफाट महत्त्व का दिलं जातं? काही आकडेवारी तर धक्कादायक आहे. भारत जगातला सर्वात मोठा सोने खरेदीदारांपैकी एक आहे. आणि लग्न समारंभात किती सोनं घातलंय यावरून कुटुंबाची प्रतिष्ठा ठरवली जाते. हे इतकं खोलवर कसं रुजलंय आपल्यात? याला एक सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि तो काही 100-200 वर्षांचा नाही, तर हजारो वर्षांचा आहे. अक्षय तृतीया, धनतेरस, दिवाळी या सणांना सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. ही फक्त एक अंधश्रद्धा नाही, यामागे एक मानसशास्त्र आहे. सोनं घरात आणल्याने एक प्रकारची समृद्धीची, सुरक्षिततेची भावना येते. आणि मला वाटतं शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचं महत्त्व अधिकच वेगळं आणि व्यावहारिक आहे. तिथे सोनं हे आजही एका बँकेसारखं काम करतं असं म्हटलं जातं. पण या वाढत्या दरामुळे हे बँकेचं मॉडेल अजूनही तितकंच उपयुक्त आहे का? म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने अडचणीच्या वेळी बायकोचे दागिने विकले तर तो त्याच दरात ते परत कधी खरेदी करू शकेल? ही परंपरा आता गरिबीकडे ढकलणारी एकमार्गी वाट तर बनत नाहीये ना? हा खूप भेदक आणि महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर ही एक दूधधारी तलवार आहे. एका बाजूला ते आजही एक संकटकालीन तारण आहे. आमच्या एका स्रोतामध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या गावातल्या शेतकऱ्याची गोष्ट होती. त्याला पुढच्या पेरणीसाठी बियाणे घ्यायला पैसे नव्हते. तेव्हा त्याने पत्नीचे जे काही वडिलोपार्जित दागिने होते, 5 तोळ्यांपेक्षा कमीच ते विकले. अच्छा. त्या क्षणी ते सोनं त्याच्यासाठी बँक म्हणूनच कामी आलं. पण तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग जास्त गंभीर आहे. ते दागिने तो पुन्हा कधीच घडवू शकणार नाही. त्यामुळे जी गोष्ट पूर्वी आर्थिक सुरक्षा होती, ती आता एकदा गमावलेली संपत्ती बनत चालली आहे. आणि यालाच तो भावनिक पदरही आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नासाठी दागिन्यांची साठवणूक सुरू होते. प्रत्येक वाढदिवसाला, प्रत्येक सणाला थोडं थोडं सोनं. अगदी. ती केवळ एक आर्थिक तरतूद नसते, तर ती एक भावनिक गुंतवणूक असते. आजीने दिलेलं मंगळसूत्र किंवा आईने जपून ठेवलेले दागिने, ते फक्त सोनं नसतं, तर त्या भावना आणि आठवणींचा वारसा असतो. त्यामुळे भारतात सोनं हे फक्त एक धातू नाही, तर ते नात्यांचा, परंपरेचा आणि सुरक्षिततेचा एक धागा आहे. पण आता हाच धागा आर्थिक तणावामुळे तुटायला लागलाय. तर ही झाली भारताची गोष्ट. पण इथे एक रंजक प्रश्न उभा राहतो. सोन्याचं हे आकर्षण फक्त भारतापुरतं मर्यादित आहे का? की हा एक जागतिक ट्रेंड आहे? नाही, हे आकर्षण फक्त भारतापुरतं नक्कीच नाही. पण या आकर्षणाचं स्वरूप देशानुसार बदलतं. उदाहरणार्थ चीन. तिथेही लग्न आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. अच्छा. तिथला वाढता मध्यमवर्गीय वर्ग सोन्याला एक सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहतो. विशेषतः तिथल्या अस्थिर रिअल एस्टेट आणि शेअर बाजाराला पर्याय म्हणून. आणि संयुक्त अरब अमिरातीबद्दल UAE बद्दल तर आपण ऐकूनच असतो. दुबईला तर सिटी ऑफ गोल्ड म्हणूनच ओळखलं जातं. आमच्या श्रोत्यांमध्ये असंही म्हटलंय की तिथले सोन्याचे जाड आणि भव्य दागिने हे केवळ वापरासाठी नाहीयेत, तर ते तिथल्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यटनाचा एक मोठा भाग आहेत. बरोबर. आणि तुर्कस्तानचं उदाहरण तर आणखी वेगळं आहे. तिथे लग्नामध्ये सोन्याची नाणी भेट देण्याची प्रथा आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे तिथल्या लोकांना आपल्या चलनावर लिरावर फारसा विश्वास नाहीये.
ओके. देशात आर्थिक अस्थिरता वाढते तेव्हा तिथले लोक सरकारी चलनापेक्षा सोन्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि आपली बचत सोन्यात रूपांतरित करतात. ती त्यांच्यासाठी एक प्रकारची खाजगी राष्ट्रीय संपत्ती आहे. सौदी अरेबियामध्येही अशीच परिस्थिती आहे. या सगळ्या उदाहरणांवरून एक चित्र स्पष्ट होतंय. आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये सोन्याचं सांस्कृतिक आणि आर्थिक आकर्षण खूप खोलवर रुजलेलं आहे. पण याउलट युरोप आणि अमेरिकेचे चित्र काय आहे? तिथे मोठा फरक आहे. युरोप आणि अमेरिकेत सोनं हे प्रामुख्याने गुंतवणुकीचं साधन आहे, पण आपल्यासारखं भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीक नाही. तिथल्या लोकांचा कल हा हलके दागिने, डायमंड किंवा प्लॅटिनम ज्वेलरीकडे अधिक असतो. त्यांच्यासाठी दागिन्यांची डिझाईन ही त्याच्या वजनापेक्षा जास्त महत्वाची असते. आणि हाच सांस्कृतिक फरक आता जागतिक आर्थिक घडामोडींमुळे अधिकच ठळकपणे समोर येत आहे, ज्याचा थेट परिणाम आपल्यावर होतोय. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणालात की जागतिक आर्थिक घडामोडींशी याचा संबंध आहे. तर मग चला तेच समजून घेऊया. प्रश्न हा आहे की सोन्याचे दर अचानक इतके का वाढत आहेत? आम्ही जेव्हा यामागची आर्थिक कारणं तपासणारे लेख वाचले तेव्हा काही गोष्टी वारंवार समोर येत होत्या. याची अनेक कारणं आहेत आणि ती एकमेकात गुंतलेली आहेत. सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे जागतिक आर्थिक अस्थिरता. जेव्हा जगात आर्थिक संकट येतं, शेअर बाजार कोसळतात, तेव्हा गुंतवणूकदारांना एका सुरक्षित पर्यायाची गरज भासते. सोनं हे हजारो वर्षांपासून तेच काम करत आलं आहे. याला सेफ हेवन मालमत्ता म्हणतात. अच्छा, म्हणजे जसं वादळ आल्यावर आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतो तसंच आर्थिक वादळात गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेतात. अगदी. आणि याला जोडून युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम होत असणार. रशिया-युक्रेन युद्ध किंवा मध्य पूर्वेतील तणाव या घटनांमुळे जागतिक बाजारपेठेत एक अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं आणि लोक पुन्हा सोन्यात गुंतवणूक करू लागतात. अगदी. पण यात आणखी एक घटक आहे ज्याकडे फारसं लक्ष जात नाही. तो म्हणजे जगभरातील केंद्रीय बँका. चीन, रशिया आणि अगदी भारतासारख्या अनेक देशांच्या केंद्रीय बँका आता आपल्या परकीय गंगाजळीतील डॉलरचं प्रमाण कमी करून सोन्याचा साठा वाढवत आहेत. अच्छा. जेव्हा इतक्या मोठ्या संस्था अब्जावधी डॉलरचं सोनं खरेदी करू लागतात तेव्हा बाजारात मागणी प्रचंड वाढते आणि दर आकाशाला भिडतात. म्हणजे एका बाजूला सामान्य माणूस लग्नासाठी काही ग्रॅम सोनं घेण्याचा विचार करतोय, तर दुसऱ्या बाजूला मोठे देश टनांमध्ये सोनं खरेदी करत आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून डॉलरच्या दरातील चढ उतारेही सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात. बरोबर? बरोबर. आणि इथेच या चर्चेतला सर्वात मोठा विरोधाभास दडलेला आहे. जी गोष्ट म्हणजे आर्थिक अस्थिरता सोन्याला जागतिक स्तरावर एक सुरक्षित आश्रय बनवते, तीच गोष्ट भारतातील सामान्य कुटुंबासाठी सोन्याला एका सांस्कृतिक संपत्तीतून प्रचंड मोठ्या आर्थिक तणावाचं कारण बनवते. आपण आपल्याच सांस्कृतिक परंपरेमुळे एका जागतिक आर्थिक सापळ्यात अडकलो आहोत. हो, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. चला याच आर्थिक तणावावर अधिक बोलूया. या सगळ्या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि आयुष्यावर कसा होतोय? आमच्या एका स्रोतामध्ये असं म्हटलंय की लग्नाचा सरासरी खर्च गेल्या काही वर्षात जवळपास 1.5 पटीने वाढला आहे आणि त्यातला सिंहाचा वाटा हा सोन्याच्या वाढलेल्या दरांचा आहे. हे अगदी खरं आहे. जिथे पूर्वी 5-10 तोळ्यांचे दागिने करणं ही एक सामान्य गोष्ट मानली जायची, तिथे आता मध्यमवर्गीय कुटुंबांना 2-3 तोळ्यांवर समाधान मानावं लागतंय. आणि याचा सामाजिक दबाव इतका प्रचंड आहे की अनेक कुटुंब चक्क EMI काढून किंवा वैयक्तिक कर्ज घेऊन दागिने खरेदी करत आहेत. हो. एका रिपोर्टनुसार मेट्रो शहरांमध्ये गेल्या तिमाहीत ज्वेलरी लोन्समध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे. लोक आता फक्त घरासाठी नाही तर दागिन्यांसाठीही कर्जबाजारी होत आहेत. आणि याच संदर्भात एक धक्कादायक पण तितकीच रंजक माहिती समोर आली. काही ठिकाणी, विशेषतः छोट्या शहरांमध्ये, लोक चक्क सोनं भाड्याने घेऊन लग्न समारंभात वापरत आहेत. हो. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लोक कोणत्या थराला जात आहेत हे यावरून दिसतं. विचार करा, म्हणजे समथिंग बॉरोड ही जी पाश्चात्य संकल्पना आहे ती आता आपल्याकडे थेट मंगळसूत्र किंवा नेकलेसवर आली आहे. हे एका अर्थाने विनोदी वाटलं तरी यामागची सामाजिक मजबुरी खूप गंभीर आहे. आपण आनंदी संसारासाठी तयारी करत आहोत की एका चांगल्या वेडिंग अल्बमसाठी, हा प्रश्न निर्माण होतो. आणि यासोबतच एक व्यावहारिक धोकाही वाढतो, तो म्हणजे चोरीचा. वाढलेल्या दरांमुळे घरात ठेवलेले दागिने सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी आणि डोकेदुखी झाली आहे. तर मग या परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावं? या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का?
मला वाटतं आता विचार करण्याची पद्धत आणि सवयी बदलण्याची वेळ आली आहे. पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे दागिने म्हणजेच गुंतवणूक हा विचार बदलावा लागेल. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. सोनं हे भावनिकदृष्ट्या महत्वाचं असलं तरी त्याचे आर्थिक गणित समजून घ्यायला हवं. जेव्हा आपण दागिने खरेदी करतो तेव्हा सोन्याच्या दरासोबतच 10 ते 25% घडणावळ म्हणजे मेकिंग चार्जेस आणि वेस्टेजचे पैसेही देतो. हो. दागिने विकताना हे पैसे परत मिळत नाहीत. तुम्ही कलेसाठी एक प्रीमियम देता, पण तो प्रीमियम विकण्याच्या क्षणी नाहीसा होतो. त्यामुळे दागिने ही खपत आहे, शुद्ध गुंतवणूक नाही. बरोबर. मग शुद्ध गुंतवणुकीसाठी काय पर्याय आहेत? फिजिकल गोल्ड म्हणजे प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याऐवजी अनेक उत्तम आणि स्मार्ट पर्याय आज उपलब्ध आहेत. हो, जसे की गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. याची कल्पना सोपी आहे. समजा एक मोठी तिजोरी आहे ज्यात सोनं भरलेलं आहे. तुम्ही त्या तिजोरीतील सोन्याचा एक छोटा हिस्सा शेअरसारखा खरेदी करता. अच्छा, ओके. तुम्हाला सोनं सांभाळायची चिंता नाही आणि बाजार चालू असताना तुम्ही तुमचा हिस्सा कधीही विकू शकता. आणि दुसरा पर्याय आहे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. हो हां, तर सरकारमान्य पर्याय आहे. हो हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. इथे तुम्ही सरकारला पैसे देता आणि सरकार तुम्हाला त्या पैशांच्या बदल्यात सोन्याच्या किमतीचे बॉन्ड्स देते. यावर तुम्हाला वार्षिक व्याजही मिळतं आणि मुदत संपल्यावर त्यावेळच्या सोन्याच्या दराने पैसे परत मिळतात. चोरीची भीती नाही, शुद्धतेची हमी आणि करामध्येही सवलत. म्हणजे दुहेरी फायदा. याशिवाय डिजिटल गोल्डचाही पर्याय आहे. पण दागिन्यांचं काय? समारंभात तर काहीतरी घालावं लागतंच. त्यासाठी काय करता येईल? त्यासाठी मानसिकता बदलावी लागेल. मोठमोठ्या जड दागिन्यांऐवजी रोजच्या वापरात येतील अशा हलक्या आणि नाजूक मॉडर्न डिझाईनकडे वळलं पाहिजे. आणि दुसरा पर्याय म्हणजे चांदी. चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत खूपच कमी आहेत आणि आजकाल ऑक्सिडाइज्ड आणि सिल्वर ज्वेलरी पुन्हा फॅशनमध्ये येत आहे. हा एक स्टायलिश आणि खिशाला परवडणारा पर्याय ठरू शकतो. कारचौघात मान गेला नाही पाहिजे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आजकाल सोशल मीडियावर आपली प्रतिमा चांगली दिसणं महत्त्वाचं झालंय, पण त्यासाठी कर्ज काढून सोनं घेणं आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं आहे का? नाही, पण इथे एक अडचण आहे. आमच्या एका स्रोतामध्ये एका समाजशास्त्रज्ञाने असा युक्तिवाद केला होता की पारंपरिक जड दागिन्यांचा संबंध केवळ दिखाव्याशी नसून तो मानसिक सुरक्षितेशी आहे. ते वजन, ती भव्यता एक प्रकारचा आधार देते. हलके दागिने तीच मानसिक भावना देऊ शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे आपण केवळ किमतीशी नाही तर लोकांच्या खोलवर रुजलेल्या मानसशास्त्राशीही लढत आहोत. म्हणजे हा संघर्ष बाहेरच्या जगाशी कमी आणि आपल्या आतल्या विचारांशीच जास्त आहे. तर मग भविष्यात काय चित्र दिसेल? जर हे दर असेच वाढत राहिले तर काय होईल? एक शक्यता अशी आहे की सोन्याचे दागिने खऱ्या अर्थाने फक्त श्रीमंत वर्गापुरते मर्यादित राहतील. सामान्य माणसासाठी ते एक स्वप्न बनून राहील. असं झाल्यास कृत्रिम ज्वेलरी आणि लॅब ग्रोन डायमंडचा बाजार खूप मोठा होईल. लोक सोन्यासारख्या दिसणाऱ्या पण कमी किमतीच्या पर्यायांकडे वळतील. आणि कदाचित लग्नातील सोन्याचे प्रदर्शन करण्याची प्रथा कमी होऊ शकते, नाही का? लोक सोन्यावर अवाढव्य खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी किंवा चांगल्या भविष्यासाठी डिजिटल गुंतवणुकीला अधिक महत्त्व देतील. ही एक सकारात्मक बदलाची शक्यता आहे. पण यावर 2 भिन्न मतप्रवाह आहेत, जे दोन्हीही तितकेच विचारात घेण्यासारखे आहेत. एक मतप्रवाह जो परंपरेला धरून आहे, तो म्हणतो सोनं कधीच स्वस्त होणार नाही, पण भारतीय संस्कृतीतून ते कधीच संपणारही नाही. या मतानुसार सोन्याचं स्थान आपल्या परंपरेत इतकं घट्ट आहे की दर कितीही वाढले तरी लोक थोडं कमी घेतील, पण घेणं बंद करणार नाहीत. आणि दुसरा मतप्रवाह जो अधिक व्यावहारिक आहे, तो काय सांगतो? दुसरा अधिक व्यावहारिक मतप्रवाह म्हणतो की आर्थिक शहाणपण हे परंपरेपेक्षा जास्त आवश्यक आहे. दागिन्यांसाठी कर्ज घेणं म्हणजे एक प्रकारची आर्थिक गुलामगिरी आहे. भावना महत्वाच्या आहेत, पण त्यापेक्षा मुलांचं भविष्य, स्वतःची आर्थिक सुरक्षितता आणि नियोजन जास्त गरजेचं आहे. या 2 विचारांमध्ये आत्ताची पिढी अडकली आहे. म्हणजे एका बाजूला परंपरा मोडता येत नाही म्हणणारा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक नियोजन महत्त्वाचं म्हणणारा गट. या दोन्हींमध्ये समतोल साधणं हेच आजच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते.
सोनं ही आपली परंपरा आहे, आपला अभिमान आहे, यात शंका नाही. पण बदलत्या काळानुसार आणि आर्थिक वास्तवानुसार आपल्या विचारात आणि सवयींमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. दागिने हे अभिमानाचे प्रतीक असले तरी आर्थिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. परंपरेचा सन्मान करायचा, पण तिचं ओझं होऊ द्यायचं नाही. या सगळ्या चर्चेनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील पुढच्या समारंभात दागिन्यांवरील खर्चाचा पुनर्विचार कराल का? यावर नक्की विचार करा.